अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण एक अत्यंत रोचक आणि माहितीपूर्ण आणि तसेच महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। हा विषय आहे 7 सप्टेंबर 2025 रोजी होणारं चंद्रग्रहण। ग्रहण म्हटलं की आपल्या मनात भीती, कुतूहल, श्रद्धा, शंका अशा अनेक भावना उभ्या राहतात। पण खरं सांगायचं झालं तर ग्रहण ही एक निसर्गाची अद्भुत घटना आहे। ही घटना भीतीदायक नसून ती समजून घेण्यासारखी आहे। आपल्या शास्त्रज्ञांनी ग्रहणासंबंधित काही नियम सांगितले आहेत। विज्ञानाने त्याचे काही वेगळे स्पष्टीकरण हे दिले आहे आणि आपल्या परंपरेत त्याचं एक आध्यात्मिक महत्त्व असं मानलं जातं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व मुद्दे अगदी तपशीलवार आणि सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत। ग्रहणाची वेळ, नियम, सावधगिरी, अन्नधान्याची घ्यावयाची काळजी, गर्भवती महिलांसाठी विशेष मार्गदर्शन आणि तसेच विज्ञान आणि आध्यात्मिक दृष्टिकोन यावर आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की चंद्रग्रहण म्हणजे नेमकं काय। जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या मधोमध येते तेव्हा सूर्यप्रकाश थेट चंद्रावर पोहोचू शकत नाही। त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र काही काळाकरता झाकला जातो। पौर्णिमेच्या रात्री हा प्रसंग घडत असतो। अनेकदा चंद्राचा रंग यावेळी बदलतो। तो लालसर, तांबूस किंवा केशरी रंगाचा दिसतो। याला काही लोक रक्तचंद्र असं देखील म्हणतात। पण प्रत्यक्षात हे फक्त पृथ्वीच्या वातावरणातून जाणाऱ्या प्रकाश किरणांचा खेळ आहे। यामध्ये कोणताही अपशकुन हा नसतो। पण तरीही आपल्या संस्कृतीमध्ये या घटनेला फार महत्त्व हे दिलं गेलं आहे। कारण त्या काळात निसर्गाच्या लहरींमध्ये बदल होतो, त्यामुळे मन, शरीर आणि वातावरण यावर परिणाम होऊ शकतो। आता आपण 7 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाचं वेळापत्रक बघूया। वेदकाळ हा दुपारी 12:37 सुरू होणार आहे। यावेळी ग्रहणाची छाया सुरू झालेली मानली जाते आणि या क्षणापासून आपण ग्रहणाचे नियम पाळायला सुरुवात करतो। स्पर्शकाळ हा रात्री 9:57 सुरू होतो। हा तो क्षण आहे ज्यावेळी प्रत्यक्ष ग्रहणाची सुरुवात होते आणि चंद्रावर सावली स्पष्ट दिसू लागते। मध्यकाळ रात्री 11:42 हा ग्रहणाचा सर्वोच्च टप्पा आहे। यावेळी चंद्र सगळ्यात जास्त झाकलेला असतो। मोक्षकाळ पहाटे 1:57 यावेळी चंद्र पुन्हा पूर्णपणे स्वच्छ होतो आणि ग्रहण हे समाप्त होतं। म्हणजे एकूण साधारण 3 तास 30 मिनिटांचा हा पूर्ण कालावधी आहे। आता या वेळांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध कसा आहे ते बघा। दुपारी 12:30 पूर्वी जेवण उरकून घ्यावं। रात्रीचं जेवण हे शक्यतो 9:30 पूर्वी करून घ्यावं। ग्रहण सुरू झाल्यावर शिजवलेलं अन्न खाणं टाळावं। ग्रहण काळात आपल्याला काही गोष्टी टाळायला सांगितल्या जातात, जसे की अनावश्यक प्रवास, नवे व्यवहार, पैसे घेणे देणे आणि शुभकार्य। या वेळेत आपण साधेपणाने, शांततेत देवाचं स्मरण करत वेळ घालवला पाहिजे। मित्रांनो, आपण सर्वसाधारण गृहस्थ लोकांनी काय काळजी घ्यायला हवी ते पाहूया। ग्रहण काळात नवीन कामं सुरू करू नये, कारण हा काळ ऊर्जेच्या असंतुलनाचा असतो असं मानलं जातं। जेवण ग्रहणाआधीच पूर्ण करून घ्यावं। ग्रहण सुरू झाल्यावर शिजवलेलं अन्न अपवित्र असं मानलं जातं। ग्रहणाच्या वेळेमध्ये झोप घेणं टाळावं, कारण झोपेमुळे शरीरावर आणि मनावर आळस व नकारात्मकता चढते। देवघर झाकून ठेवावं, पण दिवे, पंखे सुरू ठेवायला हरकत नाही। ग्रहण संपल्यानंतर घरामध्ये सगळीकडे स्वच्छता करावी, स्नान करून देवपूजा करावी। जे लोक औषधं घेतात, आजारी व्यक्ती आहेत, त्यांनी ती वेळेवर घ्यावी। पाण्यामध्ये तुळशीची पानं किंवा कुशादर्भ ठेवून मग ते पाणी वापरावं। डोळ्यांचे रुग्ण अथवा डोळ्यांना त्रास असणाऱ्या व्यक्तींनी चंद्राकडे थेट पाहू नये। वृद्ध, अशक्त आणि आजारी व्यक्तींनी शांतपणे नामजप करावा आणि शरीराला विश्रांती द्यावी। ग्रहणाच्या वेळी शिजवलेलं अन्न हे कधीही खाऊ नये। ग्रहण सुरू होण्याआधी शिजवलेलं अन्न संपवून टाकावं, नसेल तर टाकून द्यावं, पण ते नंतर खाऊ नये। दूध, दही, लोणी, तूप, पाणी यामध्ये तुळशीची पानं किंवा दर्भ ठेवले तर त्यावर ग्रहणाचा दुष्परिणाम होत नाही।
ग्रहणानंतर अनेक कुटुंबांमध्ये नवं अन्न शिजवलं जातं आणि तेवढंच सेवन केलं जातं. ग्रहणाचा काळ हा नकारात्मक ऊर्जेचा काळ म्हणून ओळखला जातो, पण त्याच वेळी हा काळ साधनेसाठी अत्यंत शुभ असतो. यावेळी केलेला जप, ध्यान, स्तोत्र पठण याला अनेक पटींनी फळ मिळतं. म्हणून गृहस्थ असो वा साधक, या वेळेमध्ये देवाचं नामस्मरण जरूर करावं. गर्भवती महिलांनी या काळामध्ये विशेष काळजी घ्यायला हवी. जसे की गर्भवती स्त्रीने ग्रहणाच्या वेळी धारदार वस्तू जसे की सुऱ्या, कात्री, सुई या सर्व वस्तूंचा वापर करू नये. बाहेर फिरणे, चंद्राकडे थेट पाहणे टाळावं. शक्यतो घरातच बसून राहिलं पाहिजे. देवाच्या नामजपाचा आवाज ऐकत वेळ घालवावा. वॉशरूम टाळावं असं म्हटलं आहे, पण जर वैद्यकीय कारण असेल तर आरोग्याला प्राधान्य द्यावं. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि मग देवपूजा करावीत. चंद्रग्रहण हा फक्त सावलीचा खेळ आहे. यामध्ये अपशकुन नसतो. ग्रहणाच्या वेळी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा परिणाम वाढतो. त्यामुळे शिजवलेलं अन्न लवकर खराब होतं. त्यामुळे ग्रहण काळामध्ये अन्न न खाण्याचं वैज्ञानिक कारण हे आहे. गर्भवती महिलांनी विश्रांती घ्यावी असं सांगितलं जातं, कारण त्यामागे ताणतणाव टाळला तर आई व बाळ दोघांनाही फायदा होतो. आपल्या शास्त्रानुसार ग्रहणाचा काळ हा साधनेसाठी फार महत्त्वाचा आहे. या काळामध्ये मंत्रजप, ध्यान किंवा देवाचं स्मरण केलं तर अनेक पटींनी पुण्य लाभतं असं सांगितलं जातं. म्हणून हा काळ भीतीचा नसून साधनेचा अवसर आहे. तर मित्रांनो, शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की ग्रहणाकडे भीतीने न बघता श्रद्धा, विज्ञान आणि परंपरा यांचा समतोल साधावा. असं केल्याने आपल्या जीवनात सकारात्मकता वाढेल आणि मनाला शांती मिळेल. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.